मालवणच्या राजकोट परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जे जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे असतील आणि चेतन पाटील हे फरार झाले होते। त्यांचा पोलीस शोध देखील घेत आहेत। कल्याणमध्ये राहणारे जे जयदीप आपटे हे ह्या इमारतीमध्ये राहते। दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर आहे। सध्या त्यांचं कुटुंब देखील ह्या ठिकाणी वास्तव्याला आहे। कुटुंबाची देखील चौकशी केली आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील आता सुरक्षा वाढवली आहे। कारण की काल आपण जर बघितलं तर अनेक आंदोलन यांच्या घराबाहेर होत होते। त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी देखील बंदोबस्त या ठिकाणी वाढवला आहे। सध्या शिल्पकार जे आहेत जयदीप आपटे चेतन पाटील यांच्या शोधासाठी विविध पथकं तयार केले। तर जयदीप आपटे यांचा शोध घेण्यासाठी कल्याण असेल भिवंडी ठाणा या गुन्हे शाखेचं पथक आता त्यांचा शोध घेत आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर शिवप्रेमी देखील मोठे आक्रमक झाले। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जयदीप आपटेला कुठल्या अनुभवांनी दिलं होतं असं देखील प्रश्न आता विचारला जातो। कारण की 8 महिन्यांपूर्वी मालवणच्या राजकोट परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकार्पण झालं होतं। मात्र अवघ्या 6 ते 7 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। हे कुठल्या अनुभवांनी जयदीप आपटे यांना हे काम दिलं होतं असं देखील आता सवाल शिवप्रेमी करत आहेत। सध्या कल्याणमध्ये राहणाऱ्या जयदीप आपटे यांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवलेली आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसह मयूरज जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।